जर तिनं वडिलांचं ऐकलं असतं तर भारताला एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटू मिळालीच नसती। ही गोष्ट जरा वेगळी आहे, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। ही गोष्ट आहे भारताच्या क्रीडा क्षेत्रात प्रत्येक महिलेसाठी प्रेरणा ठरलेल्या सायना नेहवालची। सायनाचे वडील पीएचडी करून कृषी विद्यापीठात कामाला होते। वडिलांचा शैक्षणिक वारसा घेतला असता तर आज सायना कुठेतरी उच्च पदाची नोकरी करत असती, पण सायनाला त्यात अजिबात रस नव्हता। लहानपणापासूनच सायनामध्ये आईचे गुण दिसायला लागले होते। कराटे, व्हॉलीबॉल यांसारखे खेळ खेळल्यानंतर आईच्या स्वप्नांसाठी तिने हातात बॅडमिंटनची रॅकेट घेतली। वडिलांच्या हैदराबादमध्ये झालेली बदली हा सायनाच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला। अवघ्या 12-13 वर्षातच तिने राष्ट्रीय स्तरावर पदकं जिंकायला सुरुवात केली। BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरणारी सर्वात तरुण भारतीय महिला, ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू, भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये मेडल मिळवून देणारी पहिली खेळाडू, तसंच जागतिक पातळीवर महिलांच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला असे अनेक रेकॉर्ड्स तिनं आपल्या नावावर केलेत। राज्यस्तरीय बॅडमिंटन खेळाडू असलेल्या आईचं स्वप्न तिनं थेट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेलं आणि भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पहिलं मेडल मिळालं। स्वप्न जरी आईचं असलं तरी वडीलही या प्रवासात सायनाच्या बरोबर होतेच। हमारी छोरिया चोरों से कम है के असं म्हणत तिनं पद्मश्री, पद्मभूषण, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं। वडिलांच्या नाही तर आईच्या पावलावर पाऊल टाकत सायना ऑलिम्पिक वीर बनली। आईचं स्वप्न पूर्ण करत सायनानं फक्त आईचीच नाही तर वडिलांचीही मान अभिमानानं उंचावली। सायनानं निवृत्तीची घोषणा केली असली तरी भारतासाठी अनेक सायना घडवण्यासाठी ती सज्ज आहे। आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुमारे 15 पदकं आणि 24 टायटल्स जिंकून भारताची मान उंचावणाऱ्या सायना नेहवालला संवाद सेतूचा सलाम। अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी संवाद सेतूला नक्की फॉलो करा।